मागील व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाविषयी थोडीफार माहिती जाणून घेतली होती। त्यामध्ये आपण बुरशीनाशकांच्या फवारण्या, त्याचबरोबर कोणती बुरशीनाशके कशा पद्धतीने वापरायची आणि इतर बाबी आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या होत्या। परंतु त्या व्हिडिओमध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबद्दल माहिती सांगणं वेळेअभावी शक्य झालं नव्हतं, म्हणून आपण व्हिडिओचा दुसरा भाग घेऊन येणार होतो। तोच हा भाग आहे। या भागामध्ये आपण कांदा पिकामध्ये फवारण्यांबरोबर अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन, खत व्यवस्थापन या बाबी आपण शेड्यूल वाईज कशा करायच्या हे संपूर्ण जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अतिशय कांदा पिकाबद्दल महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण फवारणी व्यवस्थापन समजून जाईल आणि याच्या व्यतिरिक्त काही दुसरं पाहायची गरज देखील पडणार नाही। ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल। मित्रांनो, कांदा पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला आपण शेणखत हे साधारण 8 ते 12 टन एकरी या प्रमाणामध्ये शेणखत संपूर्ण रानामध्ये व्यवस्थित पसरवणं गरजेचं आहे। त्यापुढे जाऊन आपल्याला कांदा पिकाची लागवड करण्या अगोदर भेसळ डोस द्यायचा आहे। या भेसळ डोसमध्ये आपण DAP डायअमोनियम फॉस्फेट हे 50 किलो या प्रमाणामध्ये घेऊन, त्याचबरोबर त्याच्यासोबत आपल्याला MOP म्युरेट ऑफ पोटॅश हे 50 किलो घ्यायचं आहे। याच्यासोबत आपण साधारण एकरी 3 किलो सल्फर हे आपण संपूर्ण भेसळ डोसमध्ये कांदा पिकासाठी दिलं पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, कांदा पिकाची पुनर्लागवड केल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी ही घ्यायची आहे। पहिल्या फवारणीमध्ये आपण साफ पावडर हे 15 लिटर पाण्यासाठी 30 ग्राम, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य 25 ग्राम या प्रमाणामध्ये पहिली फवारणी आपण कांदा पिकासाठी घेतली पाहिजे। मित्रांनो, पहिली फवारणी झाल्याच्या नंतर 5 दिवसाचं अंतर देऊन आपल्याला त्या ठिकाणी 19-19-19 हे विद्राव्य खत 15 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम या प्रमाणामध्ये घेऊन, त्याच्यासोबत एक स्वीड लिक्विड मधलं 15 लिटर पाण्यासाठी 15 ते 20 ml या प्रमाणामध्ये घेऊन आपली दुसरी फवारणी कांदा पिकासाठी झाली पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, त्या ठिकाणी तिसऱ्या फवारणीमध्ये आपण 15 लिटर पाण्यासाठी 30 ग्राम M45 आणि 15 लिटर पाण्यासाठी 15 ml या प्रमाणामध्ये आलिका या कीटकनाशकाची फवारणी आपली तिसरी फवारणी साधारण 20व्या दिवशी झाली पाहिजे। त्याचबरोबर 25व्या दिवशी आपल्याला कांदा पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करायची आहे। ही तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्या कांदा पिकामध्ये योग्य तो वापसा असणं गरजेचं आहे आणि या फवारणीमध्ये आपल्याला गोल हे औषध आपण 15 ते 20 ml 15 लिटर पाण्यासाठी घेऊन, त्याच्यासोबत आपल्याला टर्गा सुपर साधारण 15 लिटर पाण्यासाठी 30 ml, आणखीन सोबत आपण 30 ग्राम युरिया 15 लिटर पाण्यासाठी घेऊन ही फवारणी आपण कांदा पिकामध्ये तणनाशकाची केल्यानंतर कांदा पिकातलं संपूर्ण तणांचं नायनाट यामध्ये आपल्याला होईल। आणि ही फवारणी झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी एखादं टॉनिक मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य साधारण 2 दिवसानंतर ही दिलं तरी चालेल। मित्रांनो, या ठिकाणी आपली तणनाशकाची फवारणी 25 दिवसाची झाल्यानंतर त्यापुढे आपल्याला 30व्या दिवशी खताचा मात्रा या ठिकाणी आपल्याला कांदा पिकासाठी द्यायची आहे। ही खत मात्रा आपण 24-24-0 हा खत 50 किलो एकरी, त्याच्यासोबत आपण सूक्ष्म अन्नद्रव्य 10 किलो घेऊन ही खत मात्रा आपण ड्रिपने शक्य असेल तर ड्रिपने किंवा फेकून देणे आणि त्यानंतर लागलीच पाणी द्यायला पाहिजे, ही खत मात्रा आपण द्यायला हवी। त्यापुढे आपल्याला साधारण 35 ते 40 दिवसांच्या दरम्यान आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे। ही फवारणी घेत असताना यामध्ये आपण 15 लिटर पाण्यासाठी ॲडमायर 5 ग्राम, त्याच्यासोबत रेडोमिल गोल्ड 30 ग्राम या प्रमाणामध्ये घेऊन ही फवारणी आपली जायला पाहिजे। 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपल्याला कांदा पिकासाठी करजेट हे 15 लिटर पाण्यासाठी 30 ग्राम या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। त्याच्यासोबत आपण आलिका 15 लिटर पाण्यासाठी 15 ml या प्रमाणामध्ये किंवा त्या ठिकाणी आपण कराटे आणि ॲक्ट्रा देखील घेऊ शकता। ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला त्यापुढे साधारण 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान एक खत मात्रा द्यायची आहे। या खत मात्रेमध्ये आपण 10-26-26 हा खत त्या 50 किलो एकरी या प्रमाणामध्ये, त्याच्यासोबत 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, आणखी त्याच्यामध्येच आपल्याला रॅली गोल्ड 4 किलो या प्रमाणामध्ये मिश्रण करून आपल्याला ही खत मात्रा
50 ते 55 दिवसांच्या दरम्यान कांदा पिकासाठी फेकून द्यायचे आहे आणि ही खत मात्रा दिल्यानंतर देखील आपण कांदा पिकासाठी पाणी द्यावं. 60 दिवसाच्या दरम्यान आपल्याला कांदा पिकासाठी एक फवारणी घ्यायची आहे. या फवारणीमध्ये आपण 05234 15 लिटर पाण्यासाठी 100 ग्राम या प्रमाणामध्ये, त्याच्यासोबत आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य साधारण 25 ग्राम 15 लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन 60 दिवसाच्या दरम्यान आपली ही कांदा पिकासाठी फवारणं जाणं महत्त्वाचं आहे. त्याच पुढे आपल्याला 70 ते 75 दिवसांच्या दरम्यान एक खत मात्रा द्यायची आहे. या खत मात्रेमध्ये आपण फक्त MOP म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो या प्रमाणामध्ये एकरी कांदा पिकासाठी द्यायचं आहे. त्याच नंतर आपल्याला साधारण 75 ते 80 दिवसांच्या दरम्यान परत कांदा पिकासाठी ब्ल्यू कॉपर 2 ग्राम 1 लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन, म्हणजेच 15 लिटर पाण्यासाठी 30 ग्राम या प्रमाणामध्ये ब्ल्यू कॉपर फवारणीसाठी घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला 13-045 हे विद्राव्य खत 15 लिटर पाण्यासाठी 100 ग्राम या प्रमाणामध्ये घेऊन ही आपण 70 दिवसांच्या दरम्यान चांगली फवारणी घ्यायची आहे. मित्रांनो, साधारण कांदा पिकाची लागवड झाल्यानंतर 80 ते 85 दिवसांच्या दरम्यान आपल्याला कांदा पिकासाठी 22 टिन हे 15 लिटर पाण्यासाठी 25 ग्राम, त्याच्यासोबतच आपण 05234 15 लिटर पाण्यासाठी 100 ग्राम या प्रमाणामध्ये घेऊन ही फवारणी करायची आहे. त्यापुढे जाऊन आपल्याला 90 ते 95 दिवसांच्या दरम्यान आपल्याला महत्त्वाची फवारणी आणि ही शेवटची फवारणी असली पाहिजे. या फवारणीमध्ये आपण त्या ठिकाणी पोटॅशियम सोनाइट हे विद्राव्य खत आपण 15 लिटर पाण्यासाठी 100 ग्राम या प्रमाणामध्ये घेऊन ही आपली शेवटची फवारणी कांदा पिकासाठी करावी. मित्रांनो, कांदा पिकांच्या फवारणी करत असताना आपण यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर अगोदर पाण्यात टाकून नंतर जी सांगितलेली औषधं आहेत ती पाण्यामध्ये इतर मिश्रण करावी, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर आजचा हा कांदा पिकाविषयीचा संपूर्ण शेड्यूल वाईज असा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की आपल्या कमेंट करून कळवा आणि आपल्या बळीराजा ॲग्रोवरती येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतर जणांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक टिप म्हणून सांगायचं आहे की ही फवारणी ही आपल्याला साधारण वातावरण आणि पिकाची स्टेज यानुसार यामध्ये दिवस वाईज थोडासा फरक होऊ शकतो, ही आपण त्या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे. मित्रांनो, गेली काही दिवस झालं आपल्या बळीराजा यूट्यूब चॅनलवरती सबस्क्रायबरची संख्या खूप मंद गतीने होत आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या बळीराजा ॲग्रो चॅनलला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा. आणि प्लीज परत एकदा सांगतोय, आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण ह्या सबस्क्रायबरची संख्या वाढवून एक अशी कम्युनिटी बिल्डअप करून यामध्ये आपण संपूर्ण सर्व पिकांबद्दल तंतोतंत आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून तुमच्या समोर येण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन करण्यासाठी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपले प्रत्येक व्हिडिओ हे शेअर करून आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.